14 जून 2026 रोजी सॅक्रेड हार्ट पॅरिश चर्च येथे पवित्र हृदयाचा सण मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. उत्सवाची सुरुवात पवित्र हृदय येशूच्या मूर्तीच्या मिरवणुकीनं झाली. या मिरवणुकीत वेदी सेवक, पॅरिश काउन्सिल सदस्य, डॉमिनिक सॅव्हियो युवा गट, पुणे धर्मप्रांताचे बिशप रेव्हरंड सायमन आल्मेडा, धर्मगुरू तसेच चर्चचे भाविक सहभागी झाले होते. सर्वप्रथम मी फार आनंदी आहे की मी या धर्मग्रामामध्ये म्हणजे येशूचं अतिपवित्र हृदय जे धर्मग्राम आहे त्यात मी कार्यरत आहे. आणि कुठेतरी मला एक जाणीव किंवा भास होत होता की प्रभू येशू ख्रिस्त मला ह्या धर्मग्रामामध्ये बोलावत आहे. कारण जे आपण बोलतो हिंदीमध्ये दिल, ओके, त्याला आपण मराठी बोलतो काळीज, ओके, त्याच हृदयाबद्दल आज आपण एक विशेष सण साजरा करत आहोत. आणि हा सण साजरा करत असताना मी धर्मग्रामातील सर्व आमचे जे धर्मग्रामस्थ आहेत, जे हितचिंतक आहेत, सर्वांचे मी मनापासून आभार मानू इच्छितो. कारण सर्वांनी एक हाताने, सर्वांनी एक मनाने आणि सर्वांनी एक हृदयाने ह्या कार्यक्रमास आणि ह्या विधीस जो हातभार लावलेला आहे त्यासाठी मी सर्वांचे विशेष आभार मानू इच्छितो आणि सर्वांना ह्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. संदेश म्हणजे हृदय सर्वांकडे आहे आणि हार्ट स्पेशलिस्ट बरेच असतात, पण आपल्या जीवनाचा हा स्पेशलिस्ट म्हणजे आमच्या जीवनाचा हा स्पेशलिस्ट जो आहे तो म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्त. आज त्याच्या हृदयाचा सण आम्ही साजरा करत आहोत. आणि हा सण साजरा करत असताना आम्ही जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या हृदयाकडे बघतो तेव्हा एक सौम्य व लीन हृदय जे आहे ते आम्ही त्याच्या हाती सुपूर्द करतो आणि त्याच्याकडे पाहून आम्ही त्याच्यासारखं आमचं हृदय करावं म्हणून मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो व सर्वांना देवाचा आशीर्वाद व प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम लाभावं म्हणून सदिच्छा व शुभेच्छा देत आहे. आजचा कार्यक्रम हा फार आनंदाचा, उत्साहाचा आणि हौशेचा होता. कारण गेल्या 3 दिवसापासून आम्ही या सणाची तयारी करत होतो त्रिदिनद्वारे. आणि आज आमचे बिशप साहेब, बिशप सायमन आल्मेडा प्रथमच आमच्या धर्मग्रामाला भेट देत आहेत. आणि आम्हाला फार आनंद होत आहे की ते येऊन इथं त्याने आजचा ख्रिस्त याग बेसाबली अर्पण केला. आणि आमचे सर्व पॅरिश टीम, पॅरिश काउन्सिल मेंबर्स आणि सर्व धर्मग्रामस्थ आज उत्साहानं इथं उपस्थित आहेत. या येशूच्या हृदयाच्या सणाच्या दिवशी सेक्रेड हार्ट फीस्ट आमचा पॅरिश धर्मग्रहाचा सण आणि म्हणून आम्ही आनंदित आहोत. आणि या सणाची तयारी फार जोमाने तयारी केली आहे. विविध संघटना आणि कॉयर्स, वाचक, ऑल्टर सर्व्हर्स यांनी हिराणी भाग घेऊन इथं बरेचसे फादर्स, सिस्टर्स, प्रापंचिक आणि व्रतस्थ लोक आहेत. तरीसुद्धा या मिसामध्ये फार हिराणी प्रेमाने भाग घेतला आहे. या सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. विशेषतः आत्ता जो भोजनाचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रमसुद्धा आपल्या धर्मग्रामातील लोकांनी विशेषतः सलियन कोऑपरेटर्स यांनी तयार केलेला आहे. त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार. आणि सर्वांनी या भोजनाचा आस्वाद घ्यायचा. सगळं हात आपल्या कुटुंबावरती आणि आपल्या प्रत्येक जीवनावरती आशीर्वाद ठेवू. त्याच्या हृदयाप्रमाणे आपलं हृदयसुद्धा प्रेमळ, मातृत्व आणि वात्सल्यमय हो. Lovely occasion. I want to wish everyone a very happy feast. I want to thank you all for coming to celebrate this feast with us. We had 3 days of devotions over here in which a number of people came. And then today, the last day, we had a big crowd coming in here along with our bishop and some neighboring priests. We're very happy that all these people were present over here. And now we're going to have a nice festive meal. The meal is something that brings us together. And that's the reason why we are having this meal. I want to thank also the Salesian cooperators because they are the ones who took all the initiative to decorate the place, to organize the place and now to arrange for this meal. And I wish and hope all of you have a nice and happy evening today. Thank you so much. Okay. पवित्र युकरिस्तीय अर्पण विधीचे प्रमुख याजक रेव्हरंड सायमन आल्मेडा पुणे धर्मप्रांताचे बिशप होते. त्यांच्या समवेत फादर क्रिस्पिनो डिसूझा, रॅक्टर, फादर मायकल फर्नांडेस, पॅरिश प्रिस्ट, फादर ग्लेन, प्राचार्य, फादर ग्रेगरी, फादर जेम्स, फादर शेकर आणि फादर प्रवीण यांनी सहयाजक म्हणून सहभाग घेतला. मोठ्या संख्येने भाविकांनी भक्तिभावाने पवित्र मिस्सामध्ये सहभाग नोंदविला. Today's occasion of feast, which is like a precious occasion for all of us. How do you feel about today's event basically? Today's event in fact was a little unique for me
because every year we celebrate Sacred Heart Feast, and it was something good, prayerful. But this time we had the bishop coming in, and we also had a grand procession with a statue which we never had earlier. But it was really good with the firecrackers going and so many priests. And kudos to the Salesian cooperators and the Ramnagar youth group who have taken the initiative to come together to organize this. I can see very well that things are very well organized, and people are extremely happy. The youth coming together to put things together and organize it is a big achievement by itself. Hi, good evening. This is Alicia here, youth of Sacred Heart Parish. I'm feeling truly blessed to be part of this feast today. The Salesian cooperators have done a wonderful job from decorating it, arranging the food. Everything done in the parish is commendable. May God bless you all and a happy feast to you all. अच्छा, या पॅरिशला कमीत कमीत 51 वर्ष आम्ही या पॅरिशमध्ये बघत आलेलो आहे. आणि हा जो काय पॅरिसचा सण आहे हा एकदम आनंदाचा आणि लोकांना ना काय एकत्रित करण्याचा सण आहे. आणि या सणाच्या दिवशी आम्ही सेक्रेड हार्ट सणाचे हजारो नाही 3 ते 4 हजार लोक एकत्र येऊन आम्ही हा सण साजरा करत असतो. आणि प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही आपल्या भोजनाचं सर्व काही सहाय्य करतो आणि फादर यासाठी नाही का सहकार्य करतात आणि लोकही त्याला नाही का आपल्या विश्वासाने आपल्याला मदत करत असतात. आणि आजच्या तुमच्या पुणेकर माझा यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आणि खरोखर आमच्याकडून जे काय पत्रकार म्हणून तुम्ही नाही का सहकार्य करता आणि आमच्याकडून माहिती घेता त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. What would you say on this today's precious occasion on this feast? Yeah, I'm Sebastian. Actually, I don't belong to this parish. I belong to Good Shepherd Parish, Undri. But I've come here because this is my earlier church, and I always love to come for this feast because it is well organized. A lot of people come. A lot of devotees of Sacred Heart of Jesus come for this. A lot of miracles have happened because of this feast, and people have very special devotion and worship to this whole celebration. Secondly, in this feast we get a lot of opportunity to meet people. We meet our priests, we meet our bishop, we meet our brothers and sisters, and we have a fraternal meal. So every year this is an opportunity for us to come together, celebrate this feast and have a meal together. We always look forward for this feast, and it comes once in a year on 14th June, and we always come and be part of this feast. So I'm very happy to come from Good Shepherd Parish to be part of this feast. And I thank the organizers for organizing the meal and a very nice way they have organized the whole feast, which went on very smoothly. And that is why you could see hundreds of people are here, but well organized and everything is going on well. आज येशूच्या पवित्र हृदयाचा सण आहे आणि आमच्या ह्या चर्चनी हा जो उपक्रम राबवलेला आहे तर ते दरवर्षी तर असतो आणि आमच्या ह्या चर्चमध्ये त्याला आम्ही पॅरिश म्हणतो म्हणजे धर्मग्राम. तर ह्याच्यामध्ये तामिळ आहेत, मराठी आहेत, गोवान्स आहे, कोकणी आहे, मल्याळम आहेत, पण सर्वजण इथं एकोप्याने राहून हा सगळा कार्यक्रम करतात. आणि आमच्याकडं जी उपासना आहे दर रविवारी आहे ना, म्हणजे दिवसा सकाळी 7 वाजेपासून 12:30पर्यंत चालते आणि संध्याकाळी देखील ती उपासना चालते. आणि मराठी आणि हे त्याच ताकदीने इथं सगळं मराठी आणि इंग्लिशमधून सगळं काही चालतं आहे कार्यक्रम. आणि हा आता जेवणाचा कार्यक्रम देतो म्हणजे आम्ही आहे तिथे, तर आम्ही फार आनंदाने ह्याच्यामध्ये सहभागी होतो. ओके, धन्यवाद. या कार्यक्रमाचे आयोजन येरवडा युनिटच्या सेल्सियन कोऑपरेटर्स आणि अवर लेडी ऑफ लाईट झोनच्या युवकांनी केले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदार, स्वयंसेवक आणि हितचिंतकांचे आयोजकांनी मनपूर्वक आभार मानले. तसेच पवित्र हृदय येशू आपणा सर्वांना आणि आपल्या कुटुंबियांना भरभरून आशीर्वाद देवो अशा शुभेच्छाही आयोजकांनी व्यक्त केल्या.